आज 40 संजय राऊत आणि चर्चा अनिल झाली परब शिवसेनेच्या मुख्य नेत्यांसोबत त्या बैठकीमध्ये नेमकं काय सांगू होतं जे निर्णय होणं अपेक्षित झाले का? ही गोष्ट खरी आहे की आज आमची बैठक झाली आहे. त्या बैठकीमध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत. त्याप्रमाणे पुन्हा आम्ही आता बसणार आहोत आणि मला वाटतं की तुम्हाला बातमी लवकरात लवकर आम्हाला वाटतं. युतीच्या अधिकृत घोषणेची वाट कार्यकर्त्यांपासून पदाधिकारीपर्यंत करत आहेत कारण त्यांना स्पष्टता हवी आहे. कधीपर्यंत घोषणा होऊ शकते? कार्यकर्ते पदाधिकारी करतात, आम्ही वाट पाहतो पण तुम्ही वाट पाहता. त्याच्यामुळे मी म्हणालो की आता बैठक सुरू झालेल्या ऑलरेडी सुरू होत्या. आता आता पुन्हा बैठक आहेत आमच्या. त्याच्यामुळे म्हणजे कुठपर्यंत एक दोन दिवसामध्ये नक्कीच सगळी माहिती देऊ. मुंबईच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली का आणि त्याचबरोबर विशेष कार्यक्रमाच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये कुठे होणार आहे कार्यक्रम, कशा पद्धतीने? मला असं वाटतं याच्यावरती चर्चा चालू आहे. त्याचा जोपर्यंत विषय तडीच लागत नाही तोपर्यंत कुठल्याही विषयावरती भाष्य करणं काही उचित वाटत नाही. जर तरला काय माझा नसतं आणि त्याच्यामुळे एक दोन दिवसामध्ये तुमच्याजवळ आम्ही सगळी माहिती देऊ. तर संजय राऊत सकाळी असं म्हणतायत की मारझोड करणाऱ्या पक्षाबरोबर जायचं आहे आणि म्हणून काँग्रेस कदाचित मुंबईमध्ये स्वतंत्र लढण्याचा विचार करते आहे. त्यांनी पुन्हा तोच प्रश्न किंवा मनसेला त्यांनी मारझोड करणारा पक्ष अशा संबोधला आहे. मला असं वाटतं की वर्षाताई आता अध्यक्ष आहेत, खासदार आहेत, त्यांची विचार करण्याची पद्धत, आमची विचार करण्याची पद्धत, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येक पक्षाचा एक वेगळा अजेंडा असतो, प्रत्येक पक्षाची एक दिशा वेगळी असते, धोरण वेगळं असतो. त्याप्रमाणे त्यांना जसं वाटतं त्यांनी त्याचा अनुभव तसं काढलेलं आहे. त्याच्यावरती अजून कुठलाही काही निर्णय झालेला नाही. आज तरी आम्ही शिवसेना आणि मनसे, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आणि आम्ही एकत्र येतो आहोत आणि पुढची वाटचाल आम्ही एकत्र करणार. संजय राऊत आज सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की युतीची घोषणा म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील याची घोषणा याच आठवड्यात केली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. मग आमच्यापेक्षा त्याला जास्त माहिती आहे, ही मलाही मान्य आहे. त्यामुळे ते बोलत असेल तर त्याचं त्याच्या मोठं शक्ती प्रदर्शन मुंबईमध्ये केलं जाईल. मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. निनावी पोस्टर्स आहे ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की बीएमसी हा काही फॅमिली बिझनेस नाहीये. त्यांनी दोन्ही ठाकरेंना कुठे हिंदुत्वाचे झाले नाही ते मराठ्यांचे काय होणार? कोण असेल हा पक्ष आणि कोण असावं आणि हे बोलण्यामागचं काय कारण? नाही तर कसं आहे की आता काय पोस्टर लागलेत, काय झाले मी काय पाहिलेले नाही. परंतु बऱ्याच ठिकाणाहून तशी माहिती आलेली की पोस्टर्स वगैरे खूप लागलेले आहेत आणि त्याच्यावरती कोणी काय बोलावं त्याच्यावर बंधन तर काहीच नाही. प्रत्येकाला मोकळी काय बोलायला. असंही म्हटलं आहे की मुंबईकर जागा हो, एका कुटुंबाच्या नादी लागू नको. हा माझं तेच म्हणणं आहे की जे पोस्टर्स लागलेले आहेत त्या पोस्टर्सवरती जेव्हा एखादा पोस्ट येतो त्या पोस्टरवरती इतर लोकांची पण त्याच्यावर कमेंट्स येतच असतात. तशा प्रकारचे जर कमेंट्स आले असतील तर त्याच्यावरती मी काय कमेंट्स देणार. ज्या वेळेला भविष्यामध्ये आता निवडणुका आहेत, निवडणुकांमध्ये भाषणं होती त्यावेळेला सगळ्या गोष्टी येतील. जे हिंदुत्वाचे झाले नाही ते मराठी माणसाचे कसे होणार असाही प्रश्न या निमित्तानं सांगण्यात आलेला आहे. हिंदुत्व हा विषय किमान ठाकरे कुटुंबाला तरी सांगू नये कोणीच, म्हणजे बाळानंदवर असो की इतर कोणी असो, त्याने ठाकरे कुटुंबाला हिंदुत्व सांगू नये. ज्या माननीय बाळासाहेबांचं हिंदुत्वासाठी 6 वर्षाचं निलंबन झालं होतं, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वावरती निवडणूक होऊ शकते हे दाखवून दिलं, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व तुम्हाला खऱ्या अर्थाने शिकवलं, ज्याला मस्जिद पडली त्याला बाळासाहेब ठाकरेंनीच भूमिका ठामपणे मांडली होती, त्या कुटुंबाला निदान हिंदुत्वावरती भाषा कोणी बोलू नये असं मला अत्यंत प्रामाणिकपणे सांगायचं वाटतं. 27 जागा आहेत त्यापैकी 125 जागांवरती शिंदेची शिवसेना दावा करते. नाही तर तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या विषयी मला विचार मी काय सांगू शकतो. आता या निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसेचं हे गणित सुटलंय का? नेमकं गणित सुटलंय का हो की नाही? गणित जागा वाटपांचं गणित सुटलंय का? नाही काही नाही, व्यवस्थित चालू आहे. सुटलंय का? गणित सुटणार हो, कुठल्याही गणित सोडण्यासाठी असतं ना. तर मुंबई महानगरपालिकेचं नेतृत्व आदित्य ठाकरे स्वतः करणार आहेत तर मनसेकडनं सुद्धा काय अमित ठाकरे यांच्याकडे. मला असं वाटतं की आमचे सर्व सभा सन्माननीय राज ठाकरे साहेब आहेत आणि त्यांचे चिरंजीवच अमित ठाकरे आहेत आणि पक्षाचा सगळा निर्णय जो असतो अंतिम निर्णय राज ठाकरे घेत असतात आणि तो आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन बसून निर्णय. पण सर मनसेच्या त्या भूमिकेचं काय सदोष मतदार यादी जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी एक मनसेची भूमिका होती, विरोधकांची पण भूमिका होती. बऱ्याचशा गोष्टी आम्ही दिल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट
दुबार मतदार आहे ते आम्हीच काढलं होतं. ते काढल्यानंतर ते झालं 11 लाख, ते 11.5 राज्य निवडणूक लाख. आयोगाने मान्य केलं. म्हणजे अशा कित्येक गोष्टी आहेत ते त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्यांची सुधारणा ते करतात. कर्ज फेडण्यासाठी मध्ये कर्ज फेडण्यासाठी एका शेतकऱ्याने स्वतःची किडनी विकली. सावकारांनी त्याला किडनी विकायला लावली. मला असं वाटतं त्याच्यावरून सरकार किती जोरात काम करतंय ते आपल्याला कळून चुकतंय. सरकारने जे काही शासकीय योजना जाहीर केल्या शेतकऱ्यांना हे माफ केले, ते माफ केले, 7-12 कोरा करणार अमुक तमुक, ते आता कुठे झाले काय झाले त्याच्यामुळे अशा प्रकारचे घटना करतायत. आता सरकारने विचार करावा. देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत असं मी समजतो. त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत असं, भावनाप्रधान आहेत असे समजतो. मला वाटतं त्यांनी आता गंभीरपणे विचार करावा. नाहीतर निवडणूक आहे, निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही आता मोठ्या मोठ्या घोषणा चालूच आहेत. या अशा प्रकारचे शेतकरी जे आत्महत्या करतात त्याचा गंभीरपणे विचार करावा. स्थानिक तर स्वराज्य संजय राऊतांनी संस्थांच्या असं निवडणुका या सुद्धा स्थानिक पातळीवर लढाव्या जातात असे प्रत्येक नेते म्हणतात. पण या संपूर्ण निवडणुकीत झालं या संपूर्ण निवडणुकीत धर्माबद्दलच्या, जातीबद्दलचं किंवा युतीबद्दलचं राजकारण केलं जाते. पण वॉटर मीटर गटर जे मूलभूत प्रश्न आहेत, मला त्याच्यावर वाटतं की कोणीच बोलत माझ्या पक्षाचा अजेंडा जो आहे हा नेहमीच तुम्ही पाहिलात तो विकासात्मक दृष्टिकोनातून राहिलेला आहे. विकासावरून आम्ही बोलत आलेलो आहोत आणि विकासाला घेऊन आम्ही जाणारी आमची भूमिका आहे. म्हणून आम्ही ब्लूप्रिंट काढली होती. त्याच्यामुळे आम्ही तो आमचा अजेंडा तोच आहे. इतर काय बोलायचं ते पण आता बोलतो. जी यादी